नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन, नंदादीप नेत्रालय येथे मी नेत्रचिकित्सक म्हणून काम करतो. काही दिवसापूर्वीच आमच्याकडे आमच्या परिसरातले एक प्रख्यात डॉक्टर स्वतःच्या डोळ्याच्या ट्रीटमेंटसाठी आले होते आणि त्यांना मोतीबिंदू झाल्याचं आमच्या लक्षात आलं आणि त्यामुळे त्यांच्या दृष्टीला धुरकटपणा आला होता. आता स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्यांना कुठली सगळ्यात योग्य प्रकारची लेन्स लागेल याविषयी आम्ही विचार केला. त्यांची डोळ्याची एकंदरीत सर्व जी तपासणी होती, त्यांचं जे मेजरमेंट्स होते, हे सगळे मी पाहिले आणि त्यांच्या गरजा काय आहेत याही मी जाणून घेतल्या. आणि त्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की त्यांच्या डोळ्यासाठी जी ॲडव्हान्स ईडॉफ नावाची एक टेक्नॉलॉजी लेन्स आहे, तर त्याचा जरूर त्यांना फायदा होईल. त्याचबरोबर ते स्वतः डॉक्टर असल्यामुळे मी त्यांना फेमटो लेझर असिस्टेड कॅटरॅक्ट सर्जरीचा सुद्धा सल्ला दिला, कारण या लेझर असिस्टेड सर्जरीमुळे आपला रिकव्हरी टाइम खूप कमी होतो, दृष्टी रिकवर होण्यात मदत होते. तसंच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लॉंग टर्म आम्ही जी स्टेबिलिटी म्हणतो, डोळ्याच्या लेन्सची स्टेबिलिटी, ती या लेझर असिस्टेड सर्जरीमुळे अधिक चांगल्या पद्धतीनं येऊ शकते. कारण याच्यामध्ये मॅन्युअल फेको पद्धतीपेक्षा काही ज्या स्टेप्स आहेत, जसं इन्सियन घेणं, लेन्सवरचं कव्हर काढणं, लेन्स मऊ करणं, हे सगळ्या गोष्टी लेझरच्या सहाय्याने केल्या जातात आणि त्यामुळे ह्या सगळ्याचाच फायदा रुग्णाच्या डोळ्याला होत असतो. त्यामुळे डॉक्टर असल्यामुळे त्यांनी अर्थातच सगळ्यात बेस्ट जी काही टेक्नॉलॉजी आहे त्याचाच वापर करायचा निर्णय घेतला आणि त्यांचं ऑपरेशन नंतरचं मनोगत तुम्ही आता नक्कीच ऐकाल. तुम्हालाही जर मोतीबिंदूचा त्रास असेल, दृष्टी अंधुक होत असेल, तर जरूर अद्ययावत सर्व उपचार आणि तंत्रज्ञान आमच्याकडे उपलब्ध आहे. जरूर येऊन तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. मी डॉक्टर सुकुमार जयपाल मगदूम, जयसिंगपूर. माझं डोळ्याचे कॅटरॅक्टचे प्रॉब्लेम आल्यानंतर विचार चालू झाला की कुठं करायचं आणि काय करायचं, कसं करायचं. तर बऱ्याच म्हणजे माझे जे मित्र होते, कोल्हापूरचे डॉक्टर भटणे आणि सांगलीचे दिलीप चौगले, हे म्हटले की डॉक्टर सौरभ पटवर्धन यांच्याकडून फक्त लेसरनच करून घ्यायचं, बाकी कोणतंही करायचं नाही. त्यामुळे मी हा निर्णय घेतला, ह्या ठिकाणी आलो. ह्या ठिकाणची प्रचंड गर्दी असून सुद्धा मॅन पॉवर आणि हे सगळं शिस्त हे सगळं बघितले तर कुठेही मला अडचण आली नाही. सगळं व्यवस्थित होत गेले. इथले काउन्सिलर असतील, नातेवाईक माझे अनिल पाटील असतील आणि इतर स्टाफ यांनी फार कोऑपरेशन केलं. माझं ऑपरेशन मला झालं असं काही वाटतच नाही. AI असिस्टेड लेझर हा निर्णय घेतला आणि त्याच्यानंतर मी लेन्सचा प्रॉब्लेम असतो, कोणती लेन्स वापरायची हे ते सगळे मी सगळं सरांच्यावर सोपवून दिलं. तुम्हाला कोणती जे योग्य वाटते ती लेन्स घाला. त्यामुळं चांगल्या पद्धतीने माझं ऑपरेशन झालं. तसं बघायला गेलं तर मी दुसऱ्या दिवसापासून माझ्या कामाला मी चालू केलेलं होतं आणि मला त्रास किंवा तकलीफ असं हे काही झालेलं नाही. लेझरने केल्यामुळं करत असताना कुठला त्रास झालेला नाही किंवा झाल्यासारखं सुद्धा वाटलं नाही. एकदम झालं असं कधी झालं हे सुद्धा कळालं नाही. ह्याचा लेझरचा हा फार महत्त्वाचा हे आहे की चांगल्या पद्धतीनं आणि थोड्या वेळामध्ये आणि विदाऊट त्रास, डॅमेज नव्हता, जास्त त्रास नव्हता, ही सर्जरी झाली. आणि याबद्दल मी डॉक्टर सौरभ पटवर्धन त्यांच्या टीमचं सगळ्यांना धन्यवाद देतो. मी एवढंच म्हणेन की दृष्टी म्हणजे नंदादीप.